इयत्ता 7वी, विषय मराठी, कविता क्रमांक 10. गोमू माहेरला जाते. स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तक्ता पूर्ण करा. कवितेचे कवी, कवितेचा विषय, कवितेतील पात्र, कवितेत वर्णन केलेल्या गोष्टी. कवितेचे कवी ग. दि. माडगूळकर. कवितेचा विषय कोकणातील निसर्ग सौंदर्य व तेथील साधी भोळी माणसे. कवितेतील पात्र गोमू, नाखवा, गोमूचा नवरा. कवितेत वर्णन केलेल्या गोष्टी निळी खाडी, हिरवी झाडी, अबोली फुले, माडांची झाडे, गलबत, अवखळ वारा. प्रश्न दुसरा आहे, एका शब्दात उत्तरे लिहा. अ. गोमूचे माहेर कोकण. आ. कोकणची माणसं साधी भोळी. प्रश्न तिसरा, खालील आकृती पूर्ण करा. कोकणची वैशिष्ट्ये: निळी निळी खाडी, हिरवी हिरवी झाडी, अबोली फुलांचा ताटवा, साधी भोळी माणसं. आ. खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. अ. काळजात त्यांच्या भरली शहाळी. कोकणातील माणसांची मने शहाळ्यासारखी गोड, स्वच्छ व प्रेमळ आहेत. आ. झणी धरणीला गलबत टेकवा. गलबत लगेच किनाऱ्याला लावू नका. प्रश्न चौथा, कवीने वाऱ्याला केलेल्या विनंतीचा अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर: कवीने वाऱ्याला खोड्या सोडून गलबताच्या शिडात भरभरून वाहण्याची विनंती केली आहे. त्यामुळे गलबत वेगाने पुढे जाईल आणि गोमूला कोकणचे सुंदर दृश्य पाहता येईल. तसेच गलबत लगेच किनाऱ्याला लागू नये अशी ही विनंती कवीने केली आहे. चर्चा करूया. शहाळ्यातले पाणी आरोग्यदायी असते. याबाबत शिक्षक व पालकांशी चर्चा करा. उत्तर: शाळेतील पाणी आरोग्यासाठी खूप उपयुक्त असते. त्यात नैसर्गिक खनिजे, पोषक घटक असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते व थकवा कमी होतो. उन्हाळ्यात शहाळ्याचे पाणी प्यायल्याने शरीर थंड राहते. तसेच पचन सुधारते आणि शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते. म्हणून डॉक्टरही शहाळ्याचे पाणी पिण्याचा सल्ला देतात. खेळूया शब्दांशी. अ. कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा. 1. नाखवा, दाखवा. 2. खाडी, झाडी. 3. भोळी, शहाळी. 4. साऱ्या, वाऱ्या. आ. खालील शब्दांचे तुम्हाला माहीत असणारे अर्थ लिहा. 1. शीड. अर्थ: होडी किंवा गलबतावर लावलेले कापड, ज्यामुळे वाऱ्याच्या मदतीने गलबत चालते. 2. माड, नारळाचे झाड. 3. खाडी, समुद्राचे आत आलेले पाणी. 4. शहाळी, कोवळा नारळ. 5. झणी, लगेच, ताबडतोब. 6. गलबत, समुद्रात चालणारी मोठी होडी किंवा नाव. विचार करा, सांगा. तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना तुम्ही तुमच्या गावातील कोणकोणती स्थळे दाखवाल, त्या स्थळांचे थोडक्यात वर्णन करा. उत्तर: आमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना मी पुढील गोष्टी दाखवीन. मंदिर. आमच्या गावातील मंदिर खूप सुंदर व शांत आहे. तेथे रोज भक्तांची गर्दी असते. बाजारपेठ. गावातील बाजारपेठ गजबजलेली असते. येथे विविध वस्तू मिळतात. बाग. बागेत अनेक फुले व झाडे आहेत. मुलांना खेळण्यासाठी छान जागा आहे. तलाव. गावातील तलावाचे दृश्य अतिशय सुंदर आहे. संध्याकाळी इथे थंड वारा वाहतो. माहिती मिळवूया. आपल्या देशातील कोणकोणत्या राज्यांना समुद्रकिनारा लाभला आहे, त्या राज्यांच्या नावांची माहिती व नोंद करा. आपल्या देशातील समुद्रकिनारा लाभलेली राज्ये: गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल. आपल्या राज्यातील कोणकोणत्या शहरांना, गावांना समुद्रकिनारा लाभला आहे, त्या गावांच्या शहरांची नावांची माहिती आंतरजालावरून मिळवा व नोंद करा. उत्तर:
महाराष्ट्र राज्यातील समुद्रकिनारा लाभलेली काही महत्त्वाची शहरे व गावे: मुंबई, अलिबाग, रत्नागिरी, मालवण, वेंगुर्ला, दापोली, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, गणपतीपुळे. आपण समजून घेऊया. खालील उभयन्वयी अव्ययांचा वाक्यात उपयोग करा. की मला माहीत नाही की तो आज शाळेत येणार आहे, म्हणून पाऊस पडत होता म्हणून आम्ही बाहेर गेलो नाही. पण तो हुशार आहे पण अभ्यास करत नाही. परंतु मी त्याला बोलावले परंतु तो आला नाही. अथवा तुला चहा अथवा कॉफी काय हवे? म्हणजे सूर्य उगवला म्हणजे सकाळ झाली. खालील वाक्यातील उभयन्वयी अव्यये अधोरेखित करा. अ. सशाची आणि कासवाची पळण्याची शर्यत लागली. उत्तर आणि. आ. आईने काटकसर केली पण काही शिल्लक उरले नाही. पण ती कलिंगड किंवा खरबूज आणणार आहे. किंवा